नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. जयवंत दळवी लिखित कौसल्या या कादंबरीचा भाग 9. सानियाचं मंजुनाथला हेच आवडत नाही. आधी ती सहजासहजी हाती लागत नाही आणि कधी आली तर शांतपणे बोलत बसणार नाही. कॅमेऱ्यासमोर डान्स चालू असल्यासारखी नाचत राहणार. कारचा म्युझिकल हॉर्न ऐकू येताच त्याचं हृदय 18-20 वर्षाच्या पोरासारखं उचंबळून आलं. सानिया आत आली. सानिया आणि बरोबर यज्ञेश्वर. यज्ञेश्वर आल्या आल्या आत गेला. ही दिवाणखान्यात उभी, एकेका पायावर नाचत. मंजुनाथनं विचारलं, गेले 2 दिवस तू होतीस कुठे? खोपोली. अच्छा, खोपोली. तिथे काय? आपल्या पिक्चरची स्टोरी फायनल केली. कोण कोण होतं? मनू होता? नाही, मला लेखकाचा घोळ नको होता. लेखक आपल्या स्टोरीच्या खूप प्रेमात असतात ना, म्हणून मी मनू दीक्षितांना बोलवलंच नाही. मग कोण कोण? मी, यज्ञेश्वर आणि राम धवन. यज्ञेश्वरला काय समजतं त्यात? काय समजतं? अरे फार इंटेलिजंट आहे तो. पिक्चरचं नाव त्यांनीच ठरवलं. काय? अभिनेता. त्यांनी मान हलवली. नाव मंजुनाथच्या पसंतीला उतरलं होतं. तो स्वतःवर खुश झाला. वा वा, छान छान छान. माझे काही रंगभूमीवरचे शॉर्ट्स झुंजारराव वैजयंतीमधले मध्ये मध्ये टाकून माझे आर्टिस्टिक टॅलेंट्स दाखवता येतील. मी बोलतो रामधवनशी. पण खोपोलीच्या प्रोग्रॅमविषयी मला का नाही बोललीस? मी आलो असतो की. मंजू डिअर, मी मुद्दाम नाही तुझ्याशी बोलले, कारण तू आला असतास ना तर प्रत्येक गोष्टीला विरोध करत बसला असतास. म्हणजे काय? स्टोरी माझ्यावरच आहे ना की दुसरी स्टोरी घेत आहे? नो नो डिअर, तुझ्यावरच आहे स्टोरी. यू विल बी द सेंट्रल कॅरेक्टर. पण तू जसा आहेस तसा दिसावास असं मला वाटतं. ओ, आय डोंट माइंड, पण मनूला विश्वासात घे, त्याचा सल्ला घे. इनफॅक्ट त्याचंच मूळ स्क्रिप्ट जसंच्या तसं घ्यावं आणि आवश्यक तिथे रिअलिस्टिक भर घालावी असं मी ठरवलं आहे. स्टोरी ती रिअलिस्टिक भर ती कोणती घातली? मूळ स्टोरीतनं तुझं ते तत्त्वज्ञान आहे की लग्नसंस्था ही नेसेसरी इव्हिल आहे, आवश्यक पण वाईट, कटकटीची. ते मी तसंच ठेवणार आहे. नवरा आणि बायको वर्षानुवर्ष एकत्र राहणं ही कटकट. लग्न करून सुद्धा बाहेर प्रेम करण्याची सवलत पाहिजे, हे सगळं तुझं तत्त्वज्ञान मी तसंच ठेवलं आहे. ही कुठेतरी आपल्याला दुसरीकडे नेते का काय असा त्याला संशय आला. त्याने विचारलं, मग नवीन भर काय घातलीस? हे बघ, तुझं हे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्यासाठी आणि ड्रॅमॅटिक इफेक्ट वाढवण्यासाठी काही गोष्टी घालणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ नायक वहिनीशी संबंध ठेवून थोरल्या भावाला उद्ध्वस्त करतो. दिस इज टेरिफिक. फिल्ममध्ये हे पॉवरफुली दाखवता येईल. 2 उत्तम कॅरेक्टर्स दाखवता येतील. हे तुला कोणी सांगितलं? म्हणून अरे मनू दीक्षित त्यानंतर भेटलेत कुठे? उर्मिलेला नष्ट करण्याचा एपिसोड सुद्धा घेतलाय. पण तिला कशी मारावी हा प्रश्न आहे. नायकाकडून का कोणाकरवी? मला वाटतं हे प्रेक्षकांना शॉकिंग वाटेल, नाही? व्हॉट डू यू थिंक? मंजुनाथ एकदम आतून फुटल्यासारखा ओरडला. नो, नेव्हर. आय विल नेव्हर अलाव दिस. मी हे चालू देणार नाही. सानिया, मी तुला सिरियसली सांगतोय, तू अतिरेकी भूमिका घेतेयस. नाही रे मंजू डिअर, मी माझ्याकडे कमीपणा घेणार आहे. या चित्रपटात भाव खाणार, लोकांची सहानुभूती घेणार ती कौसल्या. मी अतिरेकी असते तर मी माझी भूमिका ग्लोरीफाय केली असती, पण तशी करत नाही आहे मी. उलट नायकाच्या जीवनात मी येते आणि कौसल्येवर अन्याय होतो हे मी जसंच्या तसं दाखवणार आहे. मी माझ्या रोलला कमीपणा दिलाय. पण इथे रामधवन अडकलेला आहे. मी तरी तुझ्या म्हणजे नायकाच्या जीवनात का आले? रामला लॉजिकल कारण हवं आहे. तो मला विचारतो, पण मलाही नाही सांगता येत. खरंच मला अजूनही कळत नाही की मी एकदम तुझ्याकडे कशामुळे ओढले गेले, तू वयानं खूप मोठा असून सुद्धा. हे ऐकता ऐकता मंजुनाथला थकवा आला होता. त्यांनी थकलेल्या आवाजात विचारलं, या सगळ्या खोट्या नाट्या गोष्टी तुला कोणी रचून सांगितल्या? ती थंडपणे म्हणाली, तुझी आई आली होती आमच्या घरी. आणि हो, तुझ्या वडिलांची कॅरेक्टर एकदम छान आहे.
ती बॅकग्राऊंडला घ्यावी असाही विचार करतीये. मंजुनाथला खूपच थकवा आला. हे सगळं काय चाललंय हे त्याला कळेना, आणि ते सुद्धा त्याच्या पैशावर. अर्धे पैसे त्याचे होते. तो खालच्या आवाजात म्हणाला, सानिवा, मला वाटतं माझी शिकायची इच्छा आहे त्यापेक्षा तू मला जास्त शिकवण्याचा प्रयत्न करतेयस. नाही रे मंजू. शट अप. तू तुझी मर्यादा ओलांडतीयस. हे बघ, तुला चिडायचा अधिकारच नाही मंजू. मनूकडून तूच तुझ्यावर स्क्रिप्ट लिहून घेतलं. त्यात तू सर्वांगानं आला पाहिजेस ना. फक्त एक देखणा आकर्षक अभिनेता, बायकांना खेळवणारा सेक्स सिम्बॉल एवढंच नाही आणता येणार. ते चित्र खोटं दिसेल. हे बघ, लोकांना खोटंच जास्त आवडतं. अरे पण ते खरं नाही ना. हा हिरो खलनायकी हिरो झाला. असली विलनिश कामं मला आवडत नाही. तसल्या भूमिका मी करत नाही. हे सानिया माहिती आहे तुला. सानिया, शेवटी तुझा विचार काय आहे? माझ्याबद्दल तुझा विचार बदललाय का? नाही, विचार नाही बदललेला, कारण विचार तसा पक्का झालाच नव्हता ना. मी रामधवनला म्हणत होते त्याप्रमाणे मी तुझ्याकडे का आणि कशी ओढली गेले हेच मला कळत नाहीये. माझ्याकडे म्हणजे तू वयानं बराच मोठा असून सुद्धा. मंजुनाथ बराच वेळ डोकं चोरत राहिला. मग म्हणाला, एवढं सगळं ऐकल्यानंतर तुला वाटतं सानिया मी ह्या चित्रपटात नायकाची भूमिका करेन म्हणून? नाही, तुला नायकाची भूमिका ठेवलीच नाही आहे. अरे तू वयस्कर दिसशील त्या रोलला. तू तुझ्या वडिलांचा रोल कर. आय मस्ट सी हिम वन्स. मंजुनाथनं सहज म्हणून खिडकीतनं बाहेर पाहिलं. बापूराव चुकून बागेत दिसतील अशी त्याला भीती वाटली. तो एकदम उठून ताठ उभा राहिला. त्यांनी हुकमी आवाजात विचारलं, हे सगळं ठरवणारी तू कोण? मी विचारतोय तू कोण? सानिया प्रोडक्शनची प्रोड्युसर. मग मी ही पार्टनर आहे. अर्धा पैसा माझा आहे. पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व. यू कॅन हॅव युअर मनी बॅक, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मग ही स्टोरी मनू तुला देणार नाही. नाही, ही स्टोरी मनूची नाहीच आहे, ही रामधवनची आहे. तुला आणखीन एक धक्का देते. या पिक्चरचा नायक कोण असेल? कोण? यज्ञेश्वर, ऑफकोर्स. तुझ्यापेक्षा तरुण आहे, देखणा आहे. देन टेक इट फ्रॉम मी, यज्ञेश्वर हे काम करणार नाही. आय वोंट अलाव हिम. असं म्हणून त्यांनी यज्ञेश्वरला हाक मारली. यज्ञेश्वर 2 बॅगा घेऊन बाहेर आला. कुठे निघालास? मी हे घर सोडून निघालोय. यज्ञेश्वरनं थंडपणानं दिलेलं उत्तर ऐकून मंजुनाथ बेसुमार भडकला. तो त्याच्यावर अंगावरच ओरडला. मिजाज वाढली तुझी? हिरो, नायक, अभिनेता होणार म्हणून? त्यांनी एकदम यज्ञेश्वरच्या थोबाडीचाच फटका लावला. त्याच क्षणी विलक्षण संतापानं शिंग खाली करून बैल अंगावर यावा तसा यज्ञेश्वर सुसाट सुटला आणि त्यांनी एका मागोमाग 2-3 ठोसे त्याच्या पोटात मारले. मंजुनाथला ते वर्मी बसले असावेत. तो अनपेक्षितपणे एखाद्या म्हाताऱ्यासारखा कोलमडला, सपशेल जमिनीवर पडला. त्याला इतक्या वेदना झाल्या की त्याला जमिनीवर उठताही येईना. तो इतका कोलमडेल अशी यज्ञेश्वरलाही कल्पना नव्हती. मग त्या दोघांनी कसाबसा हात देऊन त्याला उठवलं, कोचावर बसवलं. तो फक्त तोंड उघडत होता, पण त्याला बोलता येत नव्हतं. वेदना असह्य होत होत्या त्याला. मंजुनाथ तोंड उघडून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, तेवढ्यात धोंडीबा आला. काय झालं हे धोंडीबाला कळलं नव्हतं. तो शेजारी येऊन उभा राहिला. त्याला काहीतरी सांगण्याचा मंजुनाथनं प्रयत्न केला. धोंडीबाला ते समजलं. तो पिस्तूल आणायला सांगत होता. धोंडीबानं पिस्तूल आणून दिलं, पण उपयोग नाही झाला. सगळ्या गोळ्या यज्ञेश्वरनं आधीच काढून घेतल्या होत्या. त्यामुळे चडफडण्यापलीकडे मंजुनाथ काहीही करू शकला नाही. अजून त्याला पोटात, कमरेत खूप वेदना होत होत्या. जाता जाता मंजुनाथला उद्देशून सानिया म्हणाली, आपण असा कोणावर हात टाकू नये. अरे दिवस जातात ना तशी काहींची ताकद कमी होते, काहींची ताकद वाढते. यज्ञेश्वरनं नाक फुलवून छाती फुगवली आणि क्षणभर तो हिमॅनसारखा उभा राहिला. मग त्यांनी दोन्ही बॅगा उचलल्या आणि सानियाच्या मागून तिथनं निघून गेला. यज्ञेश्वरनं सहज म्हणून ठोकून दिलेले 2 ठोसे कुठे आणि कसे बसले कोण जाणे. पण मंजुनाथचं दुखणं विकोपाला गेलं. 1 महिना हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. महिनाभर वर्तमानपत्रात त्याचा आजार गाजला. चाहत्यांनी हॉस्पिटलवर तोफा गर्दी केली. हजारो पत्र आली घरी. पण यज्ञेश्वरच्या ठोशामुळे हे घडलं असं कुठेही छापून आलं नाही. थोडी लपवाछपवी झाली.
मंजुनाथवरची नामुष्की टाळण्यासाठी हे केलं गेलं. शूटिंगच्या वेळी अपघात झाला अशी बतावणी करण्यात आली, पण एकूण आजाराला मात्र गंभीर स्वरूप मिळालं. आता मंजुनाथ घरी आला, पण त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही. फिजिओथेरपीमुळे आज ना उद्या तो आपल्या पायावर उभा राहू शकेल, चालू शकेल असं डॉक्टर म्हणतात. सध्या मात्र तो व्हीलचेअरवर बसून आहे. मनूला मात्र हा एक व्याप होऊन राहिलाय. तो आता दर दिवशी एक फेरी मारून मंजुनाथच्या प्रकृतीची विचारपूस करतो. फिजिओथेरपिस्ट येतो, तरीसुद्धा मनू त्याला चालवायचा प्रयत्न करतो. पण या दुखण्यामुळे आपण पुन्हा पूर्वीसारखं उभं राहू शकणार नाही असं मंजुनाथच्या मनानं घेतलंय. काहीसा निराशेच्या विळख्यात तो सापडलाय. बघावं तेव्हा उदास होऊन विचार करत बसतो. त्याचं मन सुद्धा अधू झालंय. त्याला काही भास होतात, मनात मृत्यूचे विचार येतात. मनू त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करतो, पण त्यालाही त्यात यश येत नाहीये. आज आल्या आल्या मनू उत्साहानं म्हणाला, अरे वा मंजुनाथ, आज फार फ्रेश दिसतोयस. मंजुनाथ विषण्ण हसला आणि म्हणाला, अरे हे तर तू रोजच म्हणतोस. नाही रे, आज तू खरोखर तजेलदार दिसतोयस. याचा काही मंजुनाथला उपयोग होत नव्हता. आपण आतनं खंगलोय, आपली पूर्वीची ताकद कमी झाली आहे असं त्याला सतत वाटत होतं. व्हीलचेअरवर तो नखं कुरतडत बसून राहायचा. मनू किंवा धोंडीबा त्याला व्हीलचेअरवरनं बागेतनं फिरवून आणायचे, तेव्हा त्याला झोपाळ्यावर बसून थोडा वेळ झोके घ्यायची इच्छा व्हायची. पण व्हीलचेअरवरनं झोपाळ्यावर बसणं त्रासाचं, म्हणून तो ती इच्छा मारून टाकत असे. सबंध दिवस व्हीलचेअरवर बसून घरातल्या घरात फिरणं त्याला त्रासाचं होत होतं. आपल्याशीच विचार करत मंजुनाथ म्हणाला, फ्रेश दिसायला मन फ्रेश हवं रे, मनाला टवटवी हवी. मी उलट दिवसेंदिवस गारद होतोय. एकाकीपणा, लोनलीनेस मला मनू सहन होत नाहीये रे. मनूला काय बोलावं ते कळेना. मग थोड्या वेळानं आपल्या बोटांची नखं कुरतडत मंजुनाथ म्हणाला, इथे माझ्याशी बोलायला सुद्धा कोणी नाही. बापूराव येतात, बसतात, पण ते फारसं बोलू शकत नाहीत. ते काही बोलले तर त्यात मला काही इंटरेस्ट वाटत नाही. आणि येतात ते कोण? फिल्म मॅगझिन्सवाले. त्यांना माझे या मोडक्या देशातले विद्रूप रूपाचे फोटो हवेत छापायला. या प्रेसवाल्यांना ना काही म्हणजे काही सेन्स ऑफ प्रपोर्शनच नाही. अचानक मनू हसला. त्याच्या नकळत त्याला हसू आलं होतं. का हसलास का? हा सेन्स ऑफ प्रपोर्शन शब्दप्रयोग तुझ्या तोंडी आला म्हणून हसायला आलं. हसू तुझं नाही मंजुनाथ, हसू दैवगतीचं. मंजुनाथ चमत्कारिक हसला, आपल्या कर्माला हसल्यासारखा. खरंय खरंय, हा शब्दप्रयोग माझ्या आयुष्यात खूप उशिरा आला म्हणू. पूर्वी आई म्हणायची, काय करायचंय ते 2 घासांची भूक ठेवून करा. आणि बापूरावांचं ते काव्य काय होतं रे? अंकुश हवाचं हत्तीला, सुकाणू हवेचं नौकेला. मंजुनाथ कडवट हसला, खूप वेळ शांत बसला आणि म्हणाला, मनू, माझ्या मनात एक विचार येतोय. कसला रे? कौसल्याची क्षमा मागावी, तिला भेटावं, तिला बोलवून आणावं. येईल का रे ती? मनू काही बोलला नाही. मध्यंतरी एकदा बसस्टॉपवर उभी होती. तिला भेटण्यासाठी मनू बसमधनं मुद्दाम उतरला, भेटला. त्याने विचारलं, कुठे निघालात? नर्सिंग होममध्ये. तुम्ही राहता कुठे? जवळच इथे 2 खोल्यांची जागा आहे. आम्ही 4 नर्सेस राहतो. मंजुनाथचं कळलं का? हो, वाचते की पेपरमध्ये. खास इंटरेस्ट घेऊन काय झालं असं तिने विचारलं नाही. मग म्हणूनच सांगितलं, यज्ञेश्वरनं 2-3 ठोसे पोटात मारले, ते वर्मी लागले. तिने काही इंटरेस्ट दाखवलं नाही. मनूच म्हणाला, सानियावरनं झालं भांडण. सानियानं त्याला फसवलं आणि यज्ञेश्वरला आपल्या काह्यात घेतलं. सध्या सानियाचा प्रियकर यज्ञेश्वर झालाय. असूयेतून भांडणं झालं. सानिया कोण, यज्ञेश्वर कोण हेच माहीत नसल्यासारखी ती तटस्थपणे ऐकून. मनू म्हणाला, तुमचा विरोध नसेल तर तुम्ही भेटा एकदा त्याला बरं वाटेल. तिने मख्ख चेहऱ्यानं ऐकलं. ऐकताना चेहऱ्यावर कसलीही भावना नव्हती. मनू तिच्याकडे बघत होता. ती नर्सच्या वेशात नव्हती, पण इतकी साधी होती की हीच ती कौसल्या हे ओळखणं कठीण होतं. पांढरी शुभ्र साडी नेसली होती. हातात बांगड्या नाहीत, कपाळावर कुंकू नाही, कानातही काही नाही. तिची बस येताच ती किंचित हसली, बसमध्ये चढली. मनू जाणाऱ्या बसकडे बघत राहिला. कौसल्यानं वळून सुद्धा पाहिलं नाही. त्यामुळे मंजुनाथच्या ती येईल का या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं हे मनूला कळलं नाही. थोड्या वेळानं तो म्हणाला,
काही दिवसांपूर्वी अचानक बसस्टॉपवर भेटली होती. काही म्हणाली माझ्याबद्दल. नाही रे, माझ्या आजाराची तिला माहिती आहे, वाचलंय तिने पेपरमध्ये. इथे येण्याचं काही बोलले नाही. नाही बोलली नाही. मंजुनाथ बोटं चोळत खुर्चीत बराच वेळ बसून राहिला. स्वतःशी विचार करत म्हणाला, बोलावलं तरी ती येईल का नाही कोण जाणे, पण आली तर मात्र खरंच बरं होईल. मलाही थोडीशी जाग होईल घरामध्ये. आणि मला ना म्हणू आता घरचं अन्न खायला वाटू लागलंय, घरचं आपल्या चवीचं. मी रोज माझ्या घरनं डबा घेऊन येतो. नाही तसं नाही रे, आपल्या घरी आईच्या हातचं नाही तर बायकोच्या हातचं गरमागरम. कधी सांगावं आज आळूवड्या कर किंवा गरमागरम कांद्याची भजी. पण असू दे. पण उर्मिलेचा हात विलक्षण होता. काही सांगायची खोटी आनंदानं करायची तशीच माझी कौसल्या. खिडकीतनं कुठेतरी बाहेर अवकाशात बघत म्हणाला, कौसल्या म्हणजे खरोखर विलक्षण प्रेम करणारी पोरगी. ज्या ज्या गुणाबद्दल आदर वाटावा असे सगळे गुण होते तिच्यामध्ये. एक आदर्श पत्नी. तुला वाटतंय तिची मनधरणी केली तर ती परत येईल? आम्ही डिवोर्स घेतलेला नाही आहे. ती आली तर मी पूर्ववत बरा होईन. येईल का रे ती? नो, आय डोंट नो. नाही तरीसुद्धा काय वाटतंय तुला? सांगणं कठीण आहे. काय आहे, ती राहते एखाद्या संन्यासिनीसारखी. मी एकदा नर्सिंग होममध्ये जातो, तिला भेटून बघतो, बघू काय म्हणते. प्लीज प्लीज म्हणू. मंजुनाथनं खिडकीतनं बाहेर पाहिलं. त्याला दूरवर झोपाळ्यावर एका बाईला बसवून बापूराव बसलेले दिसले. तो चमकला आणि म्हणाला, बापूरावांनी पुन्हा बाई आणलेली दिसतीये. त्यांनी धोंडीबाला हाक मारली. धोंडीबा येताच मंजुनाथ म्हणाला, ते झोपाळ्यावर बापूराव बसले, त्यांना बोलव, इथे या म्हणाव. धोंडीबा बाहेर गेला. पाठोपाठ बापूराव आले. आज जरा ते वेगळेच दिसले. धोतर नेसले होते, रेशमी सदरा घातला होता, कपाळावर लाल गंधाचा टिळा होता. खमिसाच्या बाया थोड्या लांब होत्या, त्या ते दोन्ही हाताने पुन्हा पुन्हा वर खाली करत होते. त्यांच्याबरोबर ती बाईसुद्धा आली. 35शीतली ब्राह्मण बाई होती. दिसायला यथातथा 5 वारी नेसली होती. चेहरा हसतमुख. तिला पाहताच मत बरं होईल असा चेहरा. बापूराव आले आणि मास्तरासमोर विद्यार्थी उभा राहतो तसे उभे राहिले. त्यांच्या मागोमाग मान खाली घालून ती उभी राहिली. बापूराव, मी तुम्हाला बजावलं होतं. बापूराव चमत्कारिक ओशाळले, हसले. त्यांनी खांदे कानाला लावले आणि म्हणाले, मंजू, मी तुला न सांगता लग्न केलंय. मंजुनाथनं डोळे विस्फारून दोघांकडे बघितलं. लग्न? या वयात? काय रे, आता एकट्याला रात्रीची भीती वाटते. यु नो दॅट वुल्फ्स आवर. त्या तासात जाग आली ना की थरका फुटतो रे मंजू. कुणीतरी सोबतीला असावं असं वाटतं. मंजुनाथाच्या मनात अचानक सहानुभूती निर्माण झालं, कारण तोही त्याच छायेत वावरत होता. हे बघ, तू जा म्हणत असशील ना मंजुनाथा तर आम्ही जातो. राहा म्हणत असशील तर राहतो. जाऊन जाणार कुठे तुम्ही? जाईन कुठेतरी मठात, आश्रमात. मग त्यांनी चोरट्या नजरेनं मनूकडं बघितलं. क्षणभर बोलू का नको असा विचार आला मग त्यांच्या मनात. तिसरा माणूस तिथे असताना बोलावं की बोलू नये अशा विचारात अडखळले आणि म्हणाले, आयुष्यभरात जे सगळं झालं त्याचा आता मला पश्चात्ताप होतोय रे. तू, शिवानंद यांच्या दशेला मी कारणीभूत आहे अशी भावना झाली आहे माझी. म्हणून आता या स्थिर आयुष्यात आलोय. धडाधडा पाठ केल्यासारखं बोलले आणि मंजुनाथाच्या प्रतिक्रियेची वाट बघत बसले. मग म्हणाले, ब्राह्मण आहे रे, ब्राह्मण. कुमारी होती, लग्न होऊ शकलं नाही तिचं गरिबीमुळे, पण जेवण बाकी सुग्रास करते हो. प्रसंग आला तर 4 घरी जेवण करून 1000-1200 मिळवू शकते. खूप वेळानं मंजुनाथचा विचार पक्का झाला आणि म्हणाला, हे बघा, धोंडीबाला सांगा तुमची खोली रिकामी करून घ्या. खोलीत आणखीन एक बाग घाला. आमचं स्वयंपाकघर वापरा हवं तर. बापूरावांना आनंद झाला, पण त्यांनी तो थोडाही दाखवला नाही. फक्त त्यांचे डोळे सैरावैरा नाचले. त्यांची पत्नी गालात हसली. लग्न कधी केलं? लग्नाला पाहुणे कोण कोण होते? नाही, आजच लग्न केलं मार्कंडेश्वराच्या मंदिरात. आम्ही दोघं आणि भटजी. थोडा खर्च झाला, तो हिनीच केला. ते हसले आणि डोळे विस्फारून बघत उभे राहिले. मंजुनाथानं म्हणून त्या दोघांची हस्तांदोलन केलं, शुभेच्छा दिल्या. बापूराव आणि त्यांची पत्नी दोघांनाही आनंद झाला. बापूराव गेले. आज त्यांच्या चालण्यात थोडी ऐट होती. ते आपल्या वयाच्या मानानं थोडे जास्त तरुण झाले होते. ते जाताना जी वाऱ्याची झुळूक आली ती वरून हिण्याचा भडक वास आला.
बापूराव तिथनं गेले आणि पुन्हा बायकोबरोबर झोपाळ्यावर झोके घेत बसले. ते जाताच मनू म्हणाला, मला मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. लग्न उधळून आयुष्यभर उनाडका केल्यानंतर, अनेक बायकांची थेरं केल्यानंतर माणसाला शेवटी लग्न करावंसं वाटतं का? सिक्युरिटी सिक्युरिटी माय बॉय. आपल्याला बघायला जपायला कोणीतरी हवं असं वाटायला लागतं, जे आत्ता मला वाटायला लागलंय. तुला मी सांगतो म्हणू, मला आता मनापासून वाटायला लागलंय की आपण स्थिर व्हावं. मी कितीही बेभानपणे वागलो ना तरी माझ्यात त्या बेभान माणसाबरोबर भान असलेला एक सामान्य संसारी माणूस सुद्धा वास करत होता. तो माणूस आता जागा होतोय असं वाटतं. मला आता स्थिर आयुष्याची इच्छा झाली आहे. तसं झालं ना मंजुनाथ, मला खरंच आनंद होईल. माझी कादंबरी मला बदलावी लागेल. नाही, तसं होणार आहे एक दिवस. त्या बाबतीत तू आदर्श आहेस माझा. मला अनेकदा वाटतं तुझ्यासारखं आपण आयुष्य घालवावं. तुझी माझी मैत्रीसुद्धा एवढी दीर्घकाळ टिकली आहे ना, त्याचं सुद्धा तेच कारण असावं. आपल्या आयुष्याची अदलाबदल करता आली असती तर किती छान झालं असतं, नाही का? करायची का अदलाबदल? मंजुनाथ हसत राहिला. त्या हसण्यामागे काय आहे हे मनूला नाही कळलं. एवढं हसण्यासारखी ती गोष्ट नव्हती. चला चला निघतो मी. जाता जाता थोडं तीर्थप्राशन. नाही आज नको, आज जातो. मनू गेला की घरातलं चैतन्यच गेल्यासारखं झालं. थोड्या वेळानं त्याने मद्याची ट्रॉली मागवली. बापूरावांना हाक मारली. बापूरावांच्या लग्नाच्या निमित्तानं आनंदोत्सव साजरा व्हावा असं त्याला वाटलं. बापूराव खोलीत पंचा नेसले होते. हाक ऐकू येताच पंचा सोडून त्यांनी घाईघाईनं पॅन्ट चढवली, शर्ट आत खोचला, आले. शिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासारखे उभे राहिले. त्यांना वाटलं याचा भेद बदललाय का काय, हा आपल्याला घालवून देतोय का काय. मंजुनाथ म्हणाला, बापूराव बसा, आज तुमच्या लग्नाचा दिवस, आपण साजरा करूया. असं म्हणून त्यांनी 2 ग्लास लावले, बाटली उचलली. एकदम 2 हात पुढे करून बापूराव म्हणाले, नको नको प्लीज. का हो? हे सगळं सोडलंय मी. सोडलं का? उरलेलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने घालवावं म्हणतोय. त्यांनी दोन्ही खांदे वर करून कानाला लावले. गळ्याकडून हू असा हुंकार काढला. थोडा वेळ तसेच बसले आणि मग जायला उठले. जाताना म्हणाले, जातो, खोलीत एकटीच आहे ती. आणि ते धावल्यासारखे चालतच राहिले.